नमस्कार माऊली, जय महाराष्ट्र. मी नितीन माधव. वारी विशेष विठ्ठल विठ्ठल कार्यक्रमात सर्व विठ्ठल भक्तांचं मनापासून स्वागत. मंडळी, महाराष्ट्रातल्या प्रत्येक संतान आपल्या भावना अभंगातून व्यक्त केलेल्या आहेत. असाच हा अभंग. आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाची अंग आनंदाचे, काय सांगू झाले काहीची ह्या बाई, पुढे चाली नाही आवडीने, आवडीने गर्भाचे आवडी मातेचा डोहळा, तेथेची जिव्हाळा तेथे बिंबे, तुका म्हणे तैसा ओतलासे ठसा, अनुभव सरिसा मुखा आला. संत तुकाराम महाराजांच्या या अभंगातील ओवींची प्रचिती आज रिंगणातील वारकऱ्यांमुळे येते. रिंगणामुळे वारकरी आनंदाच्या डोहात मनचिंब बुडालेले आहेत. त्यांच्या आनंदाला पारावार राहिला नाही आहे. आनंदाच्या डोहामध्ये आनंदाचे तरंग उठले आहेत आणि आनंद हेच आनंदाचं अंग बनलेलं आहे. अशा भावना या अभंगातून व्यक्त झालेल्या आहेत. मंडळी, संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्यातील अखेरचं आणि सर्वात मोठं गोल रिंगण म्हणजे वाखरीजवळचं बाजीराव विहिरीचं रिंगण. वारी सोहळ्यातील रिंगण हा कायम आकर्षणाचा मोठा भाग. भजनातील अत्युच्च आनंद अनुभवण्याचा हा क्षण म्हणजे रिंगण. वारकऱ्यांच्या चालण्यातील क्षीण दूर करण्यासाठी हे रिंगण केलं जातं. बाजीराव विहिरीजवळ माऊलींचं उभं आणि गोल रिंगण पार पडलं आणि हा सोहळा याची देही याची डोळा पाहण्यासाठी वारकरी आणि भाविकांची अलोट गर्दी या ठिकाणी झाली होती. पालखी सोहळा सुरू झाल्यापासून बाजीराव विहिरीजवळ रिंगण होतं. याची कथा देखील रंगतदार आहे. या ठिकाणी रिंगण होतं म्हणून बाजीराव पेशव्याने तिथं विहीर बांधली आणि पुढे या रिंगणालाच बाजीराव विहीर रिंगण असं नाव दिलं गेलं. तर या बाजीराव रिंगणासाठी लाखो वैष्णवाची मांदियाळ या ठिकाणी आली होती, जमा झाली होती आणि सगळ्यात ऊर्जेने याचा घेतलेला आहे. आणि आपण थेट जाऊयात. आमचे निलेश जगताप प्रतिनिधी, त्यांनी घेतलेला आढावा आपण बघूयात. माऊली 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 एकच जयघोषानं हे बाजीराव विहिरी जवळचा हा परिसर दुमदुमलेला आहे. या ठिकाणी आपण पाहू शकतो कशा प्रकारे या ठिकाणी वारकरी आनंदोत्सव साजरा करतायत. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यातलं चौथं शेवटचं सगळ्यात मानाचं गोल रिंगण या ठिकाणी संपन्न झालेलं आहे. वारकऱ्यांच्या चेहऱ्यावरती आनंद मोठ्या प्रमाणामध्ये ओसांडून वाहत आहे. जिकडं पाहावं तिकडं फक्त आणि फक्त वैष्णवांचीच मांदी या ठिकाणी दिसतीये. संत ज्ञानेश्वर महाराज असतील, संत तुकाराम महाराज असतील, संत सोपान काका महाराज असतील, प्रत्येक दिंडीतील वारकरी या ठिकाणी मोठ्या संख्येनं लाखोंच्या संख्येने या ठिकाणी सामील झालेली आहेत. या रिंगणाचं वैशिष्ट्य जर काय असेल तर पंढरपुरामध्ये दाखल झालेल्या अनेक संतांचे पालखी सोहळे उलटे या दिशेने येतात, परत उलट्या दिशेने या ठिकाणी येत असतात. कारण याची देही याची डोळा संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यातला हा शेवटचं आणि मानाचं गोल रिंगण या ठिकाणी संपन्न झालेलं आहे. वारकरी या ठिकाणी आनंदोत्सव साजरा करतायत. या ठिकाणी आल्यापासून वारकरी मोठ्या संख्येनं प्रदक्षिणा मारतायत. अनेक दिंड्या या ठिकाणी धावत येत आहेत. वेगवेगळ्या प्रकारचे खेळ साजरे करतायत. टाळ मृदुंगाच्या गजरावरती, विठुनामाच्या गजरावरती, फुगडी असेल, झिम्मा असेल, पावली खेळ असेल किंवा वेगवेगळ्या उंच हंड्या सुद्धा या ठिकाणी करतायत. वारकऱ्यांसोबतच खरं तर गेली 15 ते 16 दिवस झालं वारीचा प्रवास चालू आहे. वारकरी आनंदोत्सव साजरा करत असतात. मात्र या रिंगणाच्या वेळी आता वेगवेगळ्या विद्यापीठाचे जे स्वयंसेवक आहेत, वेगवेगळं पोलीस दल सुद्धा आनंद साजरा करताना पाहायला मिळत आहे. कारण आता पालखी पंढरपुरामध्ये दाखल होतीये. आज वाखरीमध्ये पालखी पोहोचलेली आहे. उद्या साक्षात पांडुरंगाच्या पंढरीमध्ये जाणार आहे. ज्याप्रमाणे एखादी नदी इतरांना जीवन देत सागराशी एकरूप होत असते, अगदी तशाच पद्धतीनं त्या हे वारकरी आज चंद्रभागेशी एकरूप होण्यासाठी निघालेले आहेत. उद्या सर्व वारकरी पंढरपुरामध्ये दाखल होणार आहे. साक्षात विठुरायाच्या चरणी दाखल होणार आहे. त्यामुळे वारकरी प्रचंड असं उत्साही वातावरण या ठिकाणी पाहायला मिळत आहे. एकच नाद, एकच आवाज या ठिकाणी घुमतोय. विठुनामाचा गजर घुमतोय. जिकडे बघावं तिकडे वैष्णवांची मांदी आई या ठिकाणी चालू आहे. या ठिकाणी जोरजोराने उड्यांचा खेळ चालू आहे. वारकरी हातामध्ये टाळ घेऊन विठुनामाच्या गजरावरती जोरजोर उड्या मारतायत. मी आमचे कॅमेरामन संदीप यांना विनंती करेल की त्यांनी समोरचं बाबळीचं झाड या ठिकाणी दाखवायचं आहे. कारण या रिंगण सोहळ्याचं वैशिष्ट्य जर काय असेल रिंगण सोहळ्यामध्ये, तर आजची तरुण पिढी सुद्धा रिंगण सोहळ्यामध्ये आकर्षित होतीये. ते दृश्य आपण पाहू शकतो.
बाभळीच्या काट्याच्या त्या झाडावरती सुद्धा या ठिकाणी वारकऱ्यांनी गर्दी केलेली आहे. कारण प्रत्येकाला काही करून हा रिंगण सोहळा पाहायचा होता, हा रिंगण सोहळा अनुभवायचा होता. म्हणून जिथं मिळेल तिथं जागा करून हे वारकरी या रिंगण सोहळ्याचा आस्वाद घेताना पाहायला मिळत आहेत. ज्यावेळेस माऊलींच्या अश्वानं या ठिकाणी पण या रिंगणा प्रदक्षिणा मारली त्यावेळेस खारीकचा वर्षाव त्या अश्वाच्या समोर करण्यात आला आणि त्यानंतर आता अश्वानी प्रदक्षिणा पूर्ण केल्यानंतर रिंगण सोहळा संपलेला जरी असला तरी वारकऱ्यांचा मात्र उत्साह कुठे संपताना पाहायला मिळत नाही. शेकडो किलोमीटर चालून आल्यानंतर या वारकऱ्यांना आनंद देणारा सोहळा हा रिंगणाचा सोहळा असतो. रिंगण सोहळा या ठिकाणी संपन्न झालेला आहे. जिकडे बघावं तिकडे फक्त आणि फक्त वैष्णवांचीच मांदियाई या ठिकाणी पाहायला मिळते. ज्ञानोबा तुकारामांचा गजर आहे, टाळ मृदंग सोबत आहे या ठिकाणी आपण पाहू शकतो. या ठिकाणी अनेक वारकरी हंडी करतायत. शेवटच्या थरावरती पखवाज घेतलेला वारकरी जातोय आणि शेवटच्या थरावरती जाऊन पखवाजाच्या तलावरती ते भजन म्हणत असतात. या प्रत्येक गोष्टीतून या वारकऱ्यांना मोठ्या प्रमाणावरती आनंद मिळत असतो. महिला सुद्धा या ठिकाणी आनंदोत्सव साजरा करतायत. पांडुरंगाला प्रिय असणारी तुळशी घेतलेल्या महिला सुद्धा, त्याप्रमाणे डोक्यावरती हंडा घेतलेल्या महिला या ठिकाणी आनंद साजरा करताना पाहायला मिळत आहेत. आनंद या ठिकाणी ओसांडून वाहतोय. आज सकाळपासूनच या ठिकाणी वारकऱ्यांनी या सोहळ्यासाठी, या रिंगण सोहळ्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी केलेली होती. अनेक वारकरी आता पंढरपुरामध्ये दाखल व्हायला सुद्धा सुरुवात झालेली आहे. वारकरी आता आनंदी आहेत. एकच गजर चालू आहे विठुनामाचा. कारण आता ज्यावेळेस रिंगण चालू होत असतं त्यावेळेस प्रवास हा पंढरीच्या दिशेने येत असतो. आता मात्र हा सगळा पालखी सोहळा पंढरीमध्ये आलेला आहे आणि वारकरी आता मात्र देहभान विसरून या ठिकाणी आनंद साजरा करतायत. कॅमेरामन संदीप सह निलेश जगताप, जय महाराष्ट्र, वाखरी. मंडळी, अगदी 2 दिवस शिल्लक आहेत. 15 जुलैला वारी संपन्न होणार आहे आणि उद्या ही संपूर्ण वारी, संपूर्ण वारकरी विठ्ठलाची भेट घेणार आहेत. थेट जाऊयात, निलेश जगताप आमचे प्रतिनिधी त्या ठिकाणी आहेत. निलेश, काय सांगशील? फक्त 1 दिवस बाकी आणि उद्या सगळे वारकरी प्रत्यक्ष विठ्ठलाचं दर्शन घेणार आहेत. काय प्रवास असेल उद्याचा या वारीचा? नितीन, पंढरीच्या दिशेनं सगळ्या पालखी सोहळ्यांचा प्रवास चालू झाल्यानंतर ज्यावेळेस वारीमध्ये रिंगण चालू होतं त्यावेळेस रिंगण ज्यावेळेस वारीमध्ये गरजतं त्यावेळेस वारकऱ्यांना वेध लागतात ते साक्षात पांडुरंगाच्या दर्शनाचे. आणि आज संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यातलं सगळ्यात शेवटचं गोल रिंगण संपन्न झालेलं आहे. आज हा पालखी सोहळा वाखरीमध्ये पोहोचलेला आहे. आता फक्त काही तासांचा अवधी राहिला आहे. हे सगळे वारकरी त्या पांडुरंगाच्या चरणी लीन होण्यासाठी आतुरलेले आहेत. कारण प्रत्येक वारकरी या ठिकाणी, प्रत्येक वारकऱ्याला पांडुरंगाचं दर्शन घ्यायचं आहे. पांडुरंगाच्या दर्शनासाठी आरुसलेला हा प्रत्येक वारकरी आहे. आता सगळं काही संपलंय. आज जे काही सुख होतं ते सगळं सुख वारकऱ्यांना उपभोगलंय. खरं तर या सगळ्या वारीच्या प्रवासामध्ये आजच्या दिवसाचं वैशिष्ट्य काय असेल तर ज्या वाखरीच्या या बाजीराव विहिरीपाशी रिंगण संपन्न होत होतं, खरं तर ज्या काही पालखी सोहळे पंढरपूरला दाखल झाले होते ते पंढरपूरला दाखल झालेले पालखी सोहळे सुद्धा पुन्हा परतीच्या मार्गावरती येतात. मात्र संत तुकाराम महाराज असतील, संत सोपान काका असतील, संत निवृत्तीनाथ असतील, गजाननच्या शेवगाव महाराजांची दिंडी असते, सगळ्याच दिंड्यातले वारकरी या ठिकाणी गर्दी करतात. लाखो वैष्णवांच्या मेळ्याच्या साक्षीनं आजचं गोल रिंगण संपन्न झालेलं आहे. सगळे पालखी सोहळे वाखरीला मुक्कामी पोचलेले आहेत. उद्या दुपारनंतर सगळ्या संतांच्या पालख्यांच्या सोहळ्याचं पंढरपूरकडे प्रस्थान होणार आहे. दुपारी 2 वाजता संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळा पंढरीच्या दिशेने जाणार आहे आणि हे पालखी सोहळा वाखरीतून पंढरीच्या दिशेने जात असताना त्याची क्रमवारी ठरवलेली आहे. सगळ्यात शेवट संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा पंढरपूरला जातो. त्याच्या अगोदर संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा पुढे जात असतो. जी संतांनी म्हणजे क्रमवारी ठरवलेली आहे की त्या क्रमानं सगळ्या संतांच्या पालखी सोहळ्या ह्या पंढरपुरामध्ये दाखल होत असतात. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याला नेण्यासाठी जी बैलजोडी आहे ती बैलजोडी उद्या नसेल तर पंढरपूर देवस्थानच्या वतीनं मानाचा रथ त्या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराजांच्या स्वागतासाठी पाठवला जातो आणि त्या रथामध्ये संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीला ठेवलं जातं. शितोळे सरकार संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुका स्वतःच्या खांद्यावरती घेतात आणि तो सगळा एक नयनरम्य सोहळा घेऊन तो पालखी सोहळा पंढरपुरामध्ये दाखल होत असतो. आज जर अवस्था पाहिली, मी वाखरीच्या ज्या मैदानावरती रिंगण संपन्न झालं त्या मैदानावरती आहे. या ठिकाणी अक्षरशः अंगाला चिखल टाकून या ठिकाणी वारकऱ्यांनी आनंद साजरा केलेला आहे. नितीन, नक्कीच धन्यवाद निलेश या संपूर्ण माहितीसाठी. तर 300 किलोमीटरचा प्रवास पूर्ण करून 2-3 आठवड्यांचा प्रवास करून उद्या अखेर ही पालखी आणि वारकरी संपूर्ण जे आहेत ते पंढरपुरात दाखल होतील आणि प्रत्यक्ष विठुरायाचं दर्शन घेतील. उद्या आपण भेटूया याच वेळी याच चॅनलवरती. पाहत राहा जय महाराष्ट्र. नमस्कार.